रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पुन्हा एकदा पॉलिमर म्हणजेच प्लास्टिक नोटाच्या तयारीत आहे. वाढता छपाई खर्च, खराब होणाऱ्या नोटा आणि टिकाऊ चलनाची गरज लक्षात घेता आरबीआय लवकरच पायलट प्रोजेक्ट सुरू करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुन्हा एकदा पॉलिमर म्हणजेच प्लास्टिक नोटांच्या वापराचा विचार सुरू केला आहे. मुंबई आणि पाटणा येथे झालेल्या आरबीआयच्या बोर्ड बैठकीत या विषयावर चर्चा करण्यात आली. वाढत्या नोटा छपाई खर्चामुळे आणि मोठ्या प्रमाणात खराब होणाऱ्या नोटांमुळे हा पर्याय पुढे आला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये नोटा छपाईचा खर्च 6,372 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. पॉलिमर नोटा सध्याच्या कागदी नोटांपेक्षा अधिक टिकाऊ असून त्या पाण्यात भिजल्या तरीही सहज खराब होत नाहीत. तसेच त्यांची शेल्फ लाईफस्टाईल जास्त असणार आहेत. आरबीआय लवकरच पायलट प्रोजेक्ट जाहीर करू शकते. याआधी 2012 मध्येही 5 शहरांमध्ये प्लास्टिक नोटांचा प्रयोग करण्याची योजना आखण्यात आली होती. मात्र तांत्रिक कारणामुळे ती थांबवण्यात आली होती.